वार्तांकन रोखठोक बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानं महाराष्ट्र सुन्न असतानाच आता या अपघाताबाबत नवनवीन माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विमानात नक्की काय घडलं, कशा प्रकारे ही दुर्घटना झाली याबाबत आमच्याकडे काही माहिती आली असून 9 फेब्रुवारी नंतर मी यावर स्पष्टपणे भाष्य करणार आहे, असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलंय। तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पवार कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला येत असताना विमान अपघातात निधन झालं। या घटनेबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर नेमकं सत्य काय आहे हे लोकांसमोर येणं महत्त्वाचं असतं। आमच्याकडे काही प्राथमिक माहिती आली आहे, आम्ही आणखी काय माहिती मागवत आहोत। 9 तारखेनंतर सर्व काही स्पष्टपणे मांडलं जाईल। त्यांच्या या वक्तव्यामुळे अपघातामागे काही तांत्रिक कारणांव्यतिरिक्त इतर काही गोष्टी होत्या का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। अजित पवारांवर ज्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार झाले तिथंच त्यांचं भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय पवार कुटुंबांनी घेतला आहे। या संदर्भात आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली। पार्थ पवार आणि रोहित पवार यांनी प्रत्यक्ष स्मारकाच्या जागेबाबत चर्चा केली। अजितदादांचे 35 ते 40 वर्षाचे राजकीय कार्य लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या स्मृतीचं जतन व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचं कुटुंबांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।